ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। या मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। ठाणे जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केलाय। मध्यरात्रीपासून कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाचा जोर वाढलाय। या मुसळधार पावसामुळे आंबेडकर रोड पाण्याखाली गेलेला आहे। सखल भागासह अनेक रस्त्यांच्या कडेला पाणी साचण्यास सुरुवात झाल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत वाहन चालकांना वाहनं चालवावी लागतात। कल्याण डोंबिवली परिसरातील पावसाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी। कल्याण डोंबिवली परिसरामध्ये आज पहाटेपासून जे आहे पावसाची जी आहे संततधार सुरू आणि आज जे आहे ठाणे जिल्ह्याला जे आहे हवामान विभागाने रेड अलर्ट देण्यात आलेले आहे। मुसळधार ते अतिमुसळधार जे आहे ते पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती वर्तवलेली आहे। त्यामुळे महानगरपालिका जी आहे संपूर्णतः जी आहे ती सज्ज झालेली आहे। मी आहे कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जे आंबेडकर परिसर आहे, आंबेडकर रोडवरती जो आहे तो पाणी साचायला जे आहे सुरू झालेले, कारण की मध्यरात्रीपासून पावसाची जी आहे संततधार सुरू होतं। अधूनमधून जे आहे पावसाचा जोर हा वाढत देखील आहे। महानगरपालिकेने कल्याण डोंबिवली परिसरातील जेवढे शाळा आहेत, महाविद्यालय आहेत त्यांना सुट्टी देखील जाहीर जी आहे करण्यात आलेली आहे। तर महापालिकेचे अधिकारी आणि जे कर्मचारी आहेत त्यांच्या सुट्ट्या देखील ज्या आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत, कारण की आज अतिवृष्टी होणार असल्यामुळे संपूर्णतः महापालिका जी आहे ती सज्ज झालेली आहे। पोलीस यंत्रणा त्याचप्रमाणे फायर ब्रिगेड जे आहे ते देखील सज्ज झालेली आहे, कारण की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतले जे काही सखल भाग आहेत त्या सखल भागामध्ये देखील पाणी जे आहे ते आहे साचायला जे आहे ती सुरुवात झालेली आहे। मात्र दुपारनंतर जे आहे पावसाचा जोर कायम राहिला तर नक्कीच सखल भागामध्ये आणि पाणी जे आहे ते साचू शकतं। त्यामुळे यंत्रणा जी आहे ती संपूर्णतः सज्ज करण्यात आलेली आहेत। कॅमेरामन दिनेश जाधवसह आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण।